मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक मोठ्या काकांना म्हणतो की पोलीस पल्लवीला पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर शोधतील. पण घरच्या बेसमेंटमध्ये ती असणारे हा विचार ना पोलिसांच्या मनात येणारे ना घरच्यांच्या. मोठे काका विनायकची पाठ थोपटतात. विनायक म्हणतो, मी आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि ते कंप्लेंट नोंदवायचं ते नाटक करून येतो. मोठे काका हसायला लागतात तेव्हा विनायक म्हणतो की कमॉन बाबा, हसताय का तुम्ही? अहो, तुमची लाडकी सून हरवली आहे. काही सिरियस टेन्शन पाहिजे ना तोंडावर. आणि मग मोठे काका लगेच सिरियसवाले एक्सप्रेशन देतात तेव्हा विनायक म्हणतो की दॅट्स लाईक माय बाबा. तर इकडे शांतनू आणि विनायक दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. पोलीस विचारतात की मिस्टर शांतनू, मिसेस पल्लवी आणि तुमचा संपर्क कधी झाला होता लास्ट? शांतनू अगदी रडत रडत सांगत असतो की सकाळी 9:30 वाजता तिने मला कॉल केला होता. ती मला सकाळी म्हणाली होती की मला भेटायचं, पण तेव्हापासून आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. विनायक म्हणतो की साहेब, आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तिचा फोनही बंद आहे, तिला मेसेजला पण काही रिप्लाय नाही. म्हणून मग आम्ही तुमच्याकडे आलो. माझं बोलणं झालं ACP साहेबांशी. हा तिचा फोटो आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की चव्हाण सगळं व्यवस्थित नीट लिहून घेतलं आहे ना? एकदा त्यांना दाखवा. आणि मग चव्हाण शांतनूला फाईल दाखवतो. फाईल बघता बघता शांतनू खूप भावूक झालेला असतो. तेव्हा विनायक त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. इन्स्पेक्टर म्हणतात की कसं आहे ना सर, एखादी मिसिंग केस असेल तर 24 तास आम्ही त्याची वाट बघतो. तोपर्यंत आम्ही तपास सुरू करत नाही. पण तुमची हाय प्रोफाईल केस आहे आणि साहेबांचा फोनही आला होता. आणि तुम्ही एवढी रिक्वेस्टच करताय तर म्हणून मी तपासाला सुरुवात करतो. विनायक म्हणतो की थँक्यू सर, खूप काळजी वाटत होती म्हणून आलो. तुमचं सहकार्य जास्त महत्त्वाचं. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की माझं सहकार्य तर असेलच, पण मला एक गोष्ट कळत नाही, तुमच्या ह्या घरात चाललंय काय? नाही म्हणजे बघा ना, मागे मिसेस पल्लवीवर हल्ला झाला आणि आता त्या मिसिंग आहेत. मला असं वाटतं की हे प्रकरण जरा गंभीर आहे. हे ऐकून मात्र शांतनू अगदी डोक्याला हात लावून बसतो. विनायक पुन्हा त्याला धीर देत म्हणतो की शांत हो, पल्लवी नक्की सापडेल. विनायक म्हणतो की इन्स्पेक्टर सर, काही पण करा, फक्त पल्लवीला शोधून आणा. ती फक्त माझ्या भावाची बायको नसून मला बहिणीसारखी आहे हो. जेव्हापासून ती सापडत नाही ना तेव्हापासून माझ्या मनाला असं म्हणून विनायक खोटं खोटं रडायला लागतो. शांतनू म्हणतो की साहेब प्लीज काहीही करा, पण तिला शोधून काढा. आणि जर हे कोणी मुद्दाम करत असेल तर त्याला सोडू नका. पण प्लीज सगळ्यात आधी पल्लवीला शोधून काढा. इन्स्पेक्टर सर म्हणतात की मिस्टर शांतनू प्लीज काम डाऊन. आणि मग इन्स्पेक्टर सर शांतनूला शांत करण्यासाठी पाणी देतात. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 2000 लाईक्स. त्यामुळे आजचं लाईक्सचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा. धन्यवाद. तर इकडे आदिती मॅम आणि प्रभाकर सरसुद्धा टेन्शनमध्ये असतात. प्रभाकर एक एक फोन लावून बघत असतो. आदिती मॅम म्हणतात, हे प्रभाकर, पोलिसांना काही कळलं का पल्लवीबद्दल? प्रभाकर म्हणतात की नाही, शांतनू आणि विनायक दोघंही पोलीस स्टेशनला गेलेत. आता ते आल्यानंतरच कळेल की काय खरं ते. पण तू कशाला काळजी करतेस, पल्लवी सापडेल अगं. तेव्हा आदिती म्हणते, काळजी करू नकोस असं कसं म्हणतोस प्रभाकर? अरे, आपण सकाळपासून तिला शोधतोय, ती नाही सापडली आहे. काळजी वाटणार नाही का? मला ना वेगळाच संशय येतोय. प्रभाकर सर विचारतात की कसला आणि कोणावर? आदिती मॅम म्हणतात की थांब सांगते. त्या दरवाजा बंद करून घेतात. आदिती मॅम म्हणतात की वहिनींचं काय चाललंय ते बघतोयस ना तू? पल्लवीसाठी हवालदिल वगैरे झाल्या तसं दाखवताय. देव पाण्यात ठेवायची नाटकं करताय. माझा ना त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. फक्त नाटकं करून राहिल्यात त्या. त्यांनीच काहीतरी केलं असणार पल्लवीला. प्रभाकर सर म्हणतात की तू म्हणते तसं मला वाटत नाही. आपल्या पल्लवीला काहीच होणार नाही. आदिती मॅम म्हणतात की असंच मलाही वाटतंय रे, पण हे राक्षस आहेत माहिती आहे ना तुला? प्रभाकर, आपल्याला असं गप्प राहून नाही चालणार. आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. प्रभाकर सर म्हणतात की अजून वेगळं काय करायचं आपण? जे आपल्या हातात आहे ते शक्य आहे ते आपण करतोयच आहे. हे बघ, मला तुझा प्रॉब्लेम कळतो आणि तुझी चिंताही कळतीये. तू म्हणतीयस तसं दादा आणि वहिनींवर मलाही संशय आहे. पण फक्त माझं एवढं म्हणणं आहे की आता का वागतील ते असं? आता तर पल्लवी वहिनींची बाजू घेऊन तुला बोलते उलट. मग वहिनी कशाला काय करतील? आदिती मॅम म्हणतात की वहिनींचं काहीही सांगता येत नाही. माझा अजिबात विश्वास नाही त्यांच्यावर. आणि मी पल्लवीला सांगितलं होतं जपून राहा म्हणून. बघ आता काय होऊन बसलं. प्रभाकर सर म्हणतात की अगं तेच म्हणतोय की तू काळजी करू नकोस, पल्लवीला काहीच होणार नाही. अरे मला एक सांग, आज सकाळी तुझं आणि तिचं काही बोलणं झालं का? आदिती मॅम म्हणतात की नाही, सकाळी आपल्या रूममध्ये आली होती त्यानंतर तिची आणि माझी काहीच गाठभेट नाही.
तुझ्याशी काही बोलली का ती? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की नाही, तिचं आणि माझं काहीच बोलणं झालं नाही. तसंही ती काही पुरावे वगैरे गोळा करायला गेली असते तर आपल्याला सांगितलं असतं. आदिती मॅम म्हणतात की काय सापडलं आणि काय नाही सापडलं यापेक्षा पल्लवीचं सुरक्षित घरी येणं जास्त महत्त्वाचं आहे प्रभाकर. आणि ही माणसं कशी आहेत माहिती आहे ना तुला? माझा तर अजिबात विश्वास नाही यांच्यावर. काय वाटेल त्या थराला जाऊ शकतात ही. माझ्या पल्लवीला काही होता कामा नये. तर रात्रीच्या वेळी शांतनू एकटाच पल्लवीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो गाडीच्या खाली उतरून प्रत्येकाकडे चौकशी करत असतो, परंतु प्रत्येकाकडून त्याला फक्त निराशाच भेटते. आणि मग शांतनू घरी येतो. घरातून येत असता पायऱ्या उतरत असताना तिथेच तो बसून घेतो. खरं तर तो खूप हतबल झालेला असतो. मनात विचार करतो, पल्लवीने मला फोन केला होता त्याच्यानंतर आता 12 तासांपेक्षा जास्त तास उलटून गेलेत. दिवस संपलाय तरी तिचा पत्ता नाहीये. कुठे असेल आणि कशी असेल, एक क्षणसुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नाहीये मी. आणि हे सतत जाणवते मला आणि नेमकी अशाच वेळी ती सापडत नाहीये. शांतनू डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात. प्रभाकर सर देखील जिन्यावरून खाली बोलत बोलत येत असतात. ते आदिती आणि शांतनूला बघतात आणि तिथेच थांबतात. आदिती मॅम शांतनूला म्हणतात की खरं तर घरातलं प्रत्येकजण पल्लवीला शोधण्यासाठी प्रयत्न करतंय. तू असा निराश होऊ नकोस रे, पल्लवी सापडेल. शांतनू म्हणतो की कुठे गेली असेल ती? सकाळी तर मला म्हणाली की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यानंतर तिचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, कॉलेजलाही आली नाही. सगळीकडे शोधून आलोय मी आता, पण कोणालाच तिच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. ती असं कधीच वागत नाही, मला खूप काळजी वाटते तिची. शांतनूची ही अवस्था बघून आदिती मॅमला देखील खूप रडायला येत असतं. आणि मग आदिती मॅम शांतनूला जवळ घेतात. शांतनू आदिती मॅमच्या कुशीत बसून खूप रडतो. आदिती मॅम म्हणतात की नको रडूस बाळा, येईल ती. कुठेतरी अडकली असेल रे कामात, आपण वाट बघूयात. तू रडू नकोस रे. आणि मग शांतनूला आपण आदिती मॅमच्या कुशीत असल्याची जाणीव होते. तो लगेच बाजूला होतो आणि कसेबसे डोळे पुसतो. प्रभाकर हे सगळं लांबून बघत असतो. तर इकडे मोठे काका विनायक आणि मोठी आई बसलेले असतात. मोठे काका म्हणतात की विनायक, जर पोलिसांनी तपास सुरू केला तर ते इथं येण्याची शक्यता तर नाही आहे ना? विनायक म्हणतो की अजिबात नाही बाबा, डोंट वरी. मोठी आई म्हणते, तू आहे म्हणतोस, पण पल्लवीला गायब करण्यामध्ये तू होतास, पण खरं तर प्रत्यक्षात तू मागे मागे होतास, असं का? विनायक म्हणतो की आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे प्रकरण खूप अवघड होतं. आता घराच्या बेसमेंटमध्ये तिला लपवताना कोणी बघितलं असतं तर? नेमका शांतनू तिकडे आला. आता त्याला तिकडं काही दिसलं नाही नशीब. आणि समजा पल्लवी शुद्धीवर आली असती आणि तिने बघितलं असतं तर? मोठी आई म्हणते की तर मग आपण सगळेच अडचणीत आलो असतो. तेव्हा विनायक म्हणतो की एक्झॅक्टली, मी तुमच्या दोघांच्याही बरोबर आहे. आपल्याला तिघांना मिळून त्यांचे सगळे प्लॅन उधळून लावायचेत. पण हे करताना जर काही चूक झाली तर सगळे नको पकडायला, कोणीतरी पाहिजे ना बाहेर काढायला. तेव्हा मोठे काका म्हणतात की विनायक म्हणजे? तेव्हा विनायक म्हणतो की डोंट वरी बाबा, असं काही होणार नाही आहे. पण तयारी तर सगळ्याची ठेवायला पाहिजे ना, म्हणून आपलं म्हटलं. आणि तसंही त्यांचा माझ्यावर संशय नाही आहे, मी क्लीन आहे. पण तुमच्यावर संशय येऊ शकतो त्यांना. त्यामुळं मी माझं नाव कुठेच येऊ देत नाही आहे आणि आपण एक टीमच आहोत. मी शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. बाबा, विश्वास आहे ना तुमचा? मोठे काका अडखळतच म्हणतात की विश्वास तर आहे रे. आणि असं म्हणून ते मोठ्या आईकडे बघतात, कारण मोठ्या आईने त्यांचा विश्वासघात केलेला असतो. परंतु ते विनायकला म्हणतात की ठीक आहे, तू म्हणतोय तसं होईल. मोठी आई विचारते की पण पल्लवीला आपण किती दिवस बेसमेंटमध्ये ठेवायचं? विनायक म्हणतो की तिच्याकडे काय हाताला लागले आणि तिच्याकडे कुठले पुरावे आहेत हे सापडेपर्यंत. मोठी आई म्हणते की अरे मग तिला पकडल्यावर आपल्याला लगेच हे शोधता आलं असतं ना? विनायक म्हणतो की आई, एवढं सोपं नसतं ते. तिने शांतनूला सांगण्याच्या आत तिला उचलणं महत्त्वाचं होतं. उद्या सगळं नीट व्यवस्थित बघून घेऊ. तिने स्वतः सांगितलं तर ठीक आहे, आणि नाहीच सांगितलं तर 100 उपाय आहेत माझ्याकडे. मोठे काका विचारतात की आणि तिच्याकडचे पुरावे सापडल्यानंतर? विनायक म्हणतो की मग तिची काय गरज आहे आपल्याला? जस्ट फिनिशर, मारून टाकायचं तिला. हे ऐकून मात्र मोठी आई आणि मोठ्या काकांना धक्का बसतो. तर इकडे सकाळ झालेली असते. शांतनू पल्लवी असं म्हणून दचकून जागा होतो. पल्लवी त्याच्या समोर नसते. तो पुन्हा हतबल होतो, निराश होतो. तो पल्लवीला पुन्हा फोन करण्याचा ट्राय करतो, परंतु पल्लवीचा फोन बंदच असतो. आणि मग शांतनू इन्स्पेक्टर सरांना कॉल करतो. तो म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, माझ्या बायकोबद्दल तुम्हाला काही कळलं का? ती अजूनही घरी आली नाही, तिचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. तुम्हाला तिच्या बाबतीत काहीतरी माहिती मिळाली का?
इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही तसा वायरलेस मेसेज दिला आहे, पण आमच्याकडे काही खबर आली तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवतो. शांतनू म्हणतं ओके, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे काही शक्य आहे ते सगळं करा. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. इन्स्पेक्टर सर म्हणतात की सर, आमचे प्रयत्न सुरूच आहेत. इनफॅक्ट आम्ही त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते ट्रेस होत नाही अजून. परंतु वेळ लागेल, पण एकदा का लोकेशन सापडलं ना तर शोध घ्यायला मला दिशा मिळेल. शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे वाटेल ते करा, पण फक्त माझ्या बायकोला शोधून काढा. असं म्हणून शांतनू फोन ठेवतो, बेडवर बसतो, रडत असतो आणि म्हणतो की पल्लवी, कुठं आहेस तू? आणि पुन्हा डोक्याला हात लावून बसतो. तर इकडे त्या अंधाऱ्या खोलीत बेसमेंटमध्ये पल्लवीला ठेवलेलं असतं. तिच्या डोळ्यावर पट्टी असते आणि तोंडाला देखील पट्टी लावलेली असते आणि पूर्ण बांधून ठेवलेलं असतं. पल्लवी तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, हे काय आहे, बांधून का ठेवलंय मला? नक्की कुठे आणलंय मला? त्या गुंडांनी मला पळवलं, मला बेशुद्ध केलं. आता कुठे आणलंय मला? मला तर फक्त एवढंच आठवतंय. कुठे आहे मी? असं म्हणून पल्लवी तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे सर्वजण हॉलमध्ये असतात. विभावरी मोठ्या काकांना नाश्ता देते, परंतु ते घेत नाहीत. सर्वांचे चेहरे अगदी उतरलेले असतात. विनायक म्हणतो की काकू, आई कुठे आहे? विभावरी सांगते की त्या अजून त्यांच्या रूममध्येच आहे, देवासमोर बसलात. देव अजून पाण्यात ठेवूनच बसलात. मेघना म्हणते की हो, आणि त्यांनी काही खाल्लंसुद्धा नाही आहे. ह्याचंच ऐकत नाही आहे त्या, आणि खरं तर कोणालाच खायची इच्छा नाही आहे. पल्लवी या घराचं चैतन्य आहे आणि ती घरी परत आल्याशिवाय कोणालाच काही सुचणार नाही. विनायक म्हणतो की हे गाईज, उठा बरं सगळे. हे असं डिप्रेशनमध्ये येऊन आणि उदास होऊन काहीच उपयोग नाही. आदिती काकू कुठे? तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात. त्या विचारतात की काय झालं? तेव्हा विनायक म्हणतो की हे असे सगळे सॅड का बसलेत? शांतनू देखील तिथे आलेला असतो. तोही खूप टेन्शनमध्ये असतो. विनायक म्हणतो की मेघना, एक काम कर, आईला बोलावून आण आणि तिला म्हणावं काहीतरी खाऊन घे, मी सांगितलंय म्हणून. विनायक शांतनूला म्हणतो की शांतनू, पोलिसांकडून पल्लवीबद्दल काही समजलं? शांतनू म्हणतो की मी आताच बोललो त्यांच्याशी, पण काहीच कळलं नाही. विनायक म्हणतो की समजेल, ते त्यांचं काम करताय ना, पल्लवी नक्की सापडेल. तर इकडे पल्लवी खूप मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तोंडावर पट्टी बांधल्यामुळे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचूच शकत नसतो. जमिनीवर खुर्ची आपटत असते, म्हणत असते की प्लीज सोडा मला, प्लीज सोडा. खूप मोठमोठ्याने रडत असते, वाचवा वाचवा म्हणत असते, परंतु तिचा आवाज मात्र कोणापाशीच पोहोचू शकत नसतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठे काका आणि विनायक बेसमेंटच्या खोलीमध्ये येऊन पल्लवीची पर्स चेक करतात. त्यात त्यांना पेनड्राईव्ह सापडतो. मोठे काका विनायकला म्हणतात की आता यापुढे हिचं काय करायचं? तर घरामध्ये सर्वजण रडत असतात. शांतनू देखील रडत असतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर सरांचा फोन येतो. शांतनू विचारतो की सापडली का पल्लवी? तेव्हा इन्स्पेक्टर सर म्हणतात की मिसेस पल्लवी तर आम्हाला सापडली नाही, त्यांच्यासारख्या वर्णनाची आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे. हे ऐकून तर शांतनू पूर्ण गळून पडतो आणि सर्वांनाही मोठा धक्का बसतो. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते मोनिका वरपे, अतलाफ, अश्विनी बुगडे, जय, साक्षी आंबोकर, चेतना दावरे, मंदाकिनी, निकी गुरव, मनीषा आई, सुमती, पूजा कांबळे, ममता, गंगा देशमुख, कैलास जाधव, रमाकांत जाधव, प्रमोद पंडित, मुकुंद कुलकर्णी, जान्हवी म्हात्रे, गौरी पाटील, ज्ञानदेव, ज्ञानदा, उज्ज्वल, भारती पाटील, अंजली लहाने, उर्मिला एस, सुनीता पगारे, रवी कवडे, छाया पाटील, शांता ठाकरे, सुनील, वंदना, विनोद चोरे, तरबी, शैला, कालुराम डुबे, बिनी, स्नेहल आदुरकर, शीतल राऊत, नीलम गीते, शीला, कमल माने, वैष्णवी मोहिते, गायत्री द क्वीन, सानिका साबळे, संजय एम तराणेकर, स्वाती पावसकर आणि लाड, दृष्टी तेलगुरे, आकाश जाधव, शुभम शेळके, संतोष राजगुरू, योगेश मेश्रम, दीपक चक्रवार, सुमन मोरे, धनश्री माने, कदम, येजारे अँड बीना परांजपे.